नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कढईमध्ये नव्हे तर कुकरच्या साहाय्याने अगदी झटपट पद्धतीने खारी वांगी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी ताजी अगदी छान असे 8 ते 7 असे वांगी घेतली आहे. त्यानंतर 8 ते 7 वांग्यासाठी लागणारा मसाला आपण बघूया. तर याकरिता इथे अर्धा वाटी शेंगदाणे, बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं, अर्धा टीस्पून हिंग, 1 चम्मचभर जिरे, प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं कुठल्याही वस्तूचं तरी काही हरकत नाही. 1 चमचा हळद, 1 चमचे इथे धने पावडर घेतले, आवडीनुसार गोळा मसाला म्हणजे आपल्या घरगुती जो मसाला असेल तो काळा मसाला तो घ्या. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंचेचा आल्याचा तुकडा, गरजेनुसार हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हिरवी मिरचीचा वापर आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार. त्यानंतर इथे मी आधीच शेंगदाणे हे भाजून घेतलेले होते. जर तुम्ही साल काढून वापरत असाल भाजीसाठी शेंगदाणे तर तुम्ही साल काढून या ठिकाणी शेंगदाण्यांचा वापर करा. त्यानंतर हलकंसं असं खोबरं देखील आपण भाजून वापरलं किंवा कच्चं देखील वापरलं तरी काय हरकत नाही. लगेचच काय करायचं, इथे आपण जी हिरवी मिरची घेतली ते मिरचीचे ह्या पद्धतीने तुकडे तयार करून घ्या. त्यामुळे मसाल्यामध्ये एकसारखं आपलं पावडर हे तयार होतं. तर लगेच यामध्ये आपण काय केलं आहे, लसणाच्या पाकळ्या, थोडंसं यामध्ये आपल्याला लगेच जिरं टाकून घ्यायचं. जिरे आपण पुन्हा आणखी फोडणीसाठी देखील वापरणार आहोत. त्यानंतर धने पावडर, हळद, आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, थोडंसं आपल्याला मीठ हे राहू द्यायचे. आपण ज्यावेळेस वांगी कट करू वांग्यांना देखील आपल्याला लावण्यासाठी मीठ हे लागणार आहे. तर एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी थोडंसं आपल्याला कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. यामुळे काय होणार आहे, जी काही आपली मसाल्याची चव आहे ते आणखी छान येईल. तर इथे मी लगेच कोथिंबीर देखील ही टाकून घेतली. त्यानंतर काय करायचं आहे, मिक्सरला छान याचं आता वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं. वाटण करताना मिक्सर हे चालू बंद करत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. अगदी जास्ती बारीक आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा नाही. ह्या पद्धतीने छान जाडसर असं आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती देखील आपल्याला जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं नाही. तर आता इथे पाण्याचा अजिबात वापर न करता आपण वाटण तयार करून घेतले. त्यानंतर लगेच काय करणार आहोत, आता आपला मसाला तयार झाला आहे आणि त्यानंतरच आपण आता वांगी ही कट करायला घ्यायची. तर वांगी कट करण्याच्या आधी एका भांड्यामध्ये या पद्धतीने पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपली वांगी ही काळी ही पडत नाही. वांगीचं जे एक्स्ट्राचा देठ असतं ते मी आता काढून घेत आहे. जर तुम्हाला अख्खे देठासहित आवडत असेल तर तसं देखील आपण राहू दिलं तरी काय हरकत नाही. त्यानंतर लगेच हळूवार व्यवस्थित मध्यभागी आपल्याला ह्या पद्धतीने वांग्याला कट हा लावून घ्यायचा आहे. तर 4 फोडी आपल्याला तयार करून घ्यायचे, पण पूर्ण आपल्याला कट न करता अशा पद्धतीने आपल्याला कट करून आतमध्ये कीड आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचे. तर आता काय करायचं आहे, संपूर्ण वांगी ही आपल्याला करून घ्यायची. जे काही काटेरी भाग आहे तो देखील मी काढून घेत आहे. त्यानंतर लगेच वांग्याची आपल्याला या पद्धतीने 2 भाग तयार करून लगेचच पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचे. अशाच पद्धतीने संपूर्ण वांगी मी कट करून घेतली. पुन्हा ह्या वांग्याला पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर काय करायचे, लगेचच आपल्याला आता याच्यामध्ये मसाला हा भरून घ्यायचा आहे. वांगं हे काढून घ्यायचं. वांगे हे काढल्यानंतर पुन्हा आणखी आतमधनं आपल्याला याला मीठ हे लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान चव येते आणि जे काही आपलं वांगं आलणं लागतं ते आपल्याला अजिबात खाताना लागत नाही. म्हणून वांगी भरण्याच्या आधी वांग्याला व्यवस्थित मीठ हे चोळून घ्या. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये मीठ घालतो ते थोडंसं कमी घाला. त्यामुळे आपली भाजी ही खारचट ही होणार नाही. तर आता आपल्याला या पद्धतीने मीठ लावून जेवढं शक्य आहे तेवढा व्यवस्थित वांग्यामध्ये मसाला हा आपल्याला भरून घ्यायचा. इथे आपण हिरव्या मिरचीचा त्याचा वापर केलेला असल्यामुळे आपला जो काही मसाला असतो तो ओलसर तयार होतो. जर तुमचा मसाला हा ओलसर तयार झाला नसेल तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं यामध्ये तेल मिक्स करून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं. तर संपूर्ण वांगी आता आपले तयार झाली. त्यानंतर लगेच याला फोडणी द्यायला घेऊया.
फोडणी देण्यासाठी साईडला आपल्याला कुकर गरम करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायची नसेल तर याच पद्धतीने आपण कढईमध्ये देखील बनवून घेऊ शकतो. फक्त जी कुकिंग प्रोसेस असते ती थोडा आपल्याला जास्त वेळ लागेल. तर कुकरमध्ये आपल्याला नेहमीपेक्षा थोडंसं आपल्याला जास्त तेल हे वापरायचं आहे. तर इथे मी 2.5 चमचे तेल हे गरम करून घेते. तेल हे छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचे. जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील आपण या भाजीत घातला तरी काही हरकत नाही. तर अगदी छान जिरे हे टाकून फुलून गेलं आहे. जिरे छान फुलल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर लगेच लाल तिखट न घालता पहिले तेलामध्ये आपल्याला वांगी हे परतून घ्यायची. यामुळे काय होतं, वांगी पटकन शिजतात आणि जे काही वांगी तळल्यामुळे आपल्या भाजीला चव येते. अप्रतिम अशी आपली भाजी ती तयार होते. तर अर्धा 1 मिनिटभर तेलामध्ये चमच्याने हलवत एकसारखं आपल्याला वांगे हे छान परतून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले 1 मिनिटभर वांगं छान परतून घेतले. त्यानंतर काय करायचं, अर्धा मिनिटभर आता आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला झाकण ठेवून पुन्हा आणखी शिजून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, जी तेलाची वाफ आपल्या वांग्यांना लागते, मसाल्याला लागते, त्यामुळे आपल्या भाजीत नक्की चवीत फरक पडतो. तर छान वांगी आपण परतून घेतली. त्यानंतरच यामध्ये आपल्याला जो आपण थोडासा लाल मसाला घेतलेला होता तो आपण यामध्ये टाकून घ्या. आणि नंतर उरलेला जो काही मसाला असतो, जे काही आपलं वाटण असतं ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. पुन्हा आणखी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. संपूर्ण ह्या मसाला घातल्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा आणखी हा मसाला छान अर्धा मिनिटभर आपण ह्या तेलामध्ये परतून घेतला आहे. तर जे काही आपण मसाले घातलेले होते ते देखील ह्या तेलामध्ये छान परतून होतात आणि त्यामुळे भाजी खाताना मसाला आपल्याला कच्चा हा लागत नाही. त्यानंतर काय करायचं, यामध्ये आपण गार किंवा गरम पाणी हे घाला. मी सजेस्ट करेल तुम्हाला तर गरम पाणी घाला. गरम पाण्यामुळे काय असतं, भाजीला कलर आणि तरी छान येते. तर गरम पाणी हे मी यामध्ये टाकून घेतलं आहे. गरजेनुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. खारी वांगी ही थोडीशी घट्टसर अशी ती केली जाते, म्हणजे जो काही मसाला असतो तो थोडा घट्टसर असतो. पण इथं थोडीशी मी रस्सेदार अशी ही वांगी बनवते, म्हणून थोडं जास्ती पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं. आता मंद आचेवरती काय करायचं आहे, फक्त आपल्याला हवा भरू द्यायची. हवा कुकरमध्ये भरल्यानंतर म्हणजे सिटीचा थोडासा आवाज यायला लागला तर त्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा. जर तसं तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं, फुल आचेवरती 1 शिट्टी करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस हा लगेच बंद करायचा. म्हणजे काय होतं, आपली वांगी ओव्हर कुक होत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण मंद आचेवरती हवा भरून लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून घेतला आहे. कुकर काय करायचं, थोड्या वेळ आपण गार हा करून घ्यायचा. थोडासा गार करून घेतला आहे आणि त्यानंतर झाकण हे उघडलं आहे. तुम्ही बघा, अगदी जास्ती देखील भाजी आपली ओव्हरकुक वगैरे झालेली नाही. अगदी परफेक्ट असं आपलं वांगं हे शिजून तयार झालं आहे. अगदी झटपट पद्धतीने ही तयार होते. 5 मिनिटाच्या आत आपली ही भाजी ही तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी परफेक्ट चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केली नोटिफिकेशन